श्री स्वामी समर्थ मंडळी. कुंभ राशी म्हणजेच सूर्याची संतती. ही रास जन्मतच राजेशाही, आत्मविश्वास, सामर्थ्य आणि तेज घेऊन आलेली असते. पण प्रत्येक राशीच्या व्यक्तीला जीवनात एक मोठं वैशिष्ट्य जाणवतं. त्याचा प्रत्येक बदल हा अचानक, धक्कादायक आणि सर्वांच्या डोळ्यासमोर घडणारा असतो. यंदा या राशीच्या नशिबातले गृहस्थितीचे बदल, गुरु, शनी, विशेष चाल आणि चंद्राचा प्रखर दृष्टीमुळे त्यांना 3 अशा घटना अनुभवायला मिळतील ज्या धक्कादायक असतील, पण त्या तुम्हाला अधिक चांगले, सामर्थ्यवान आणि समृद्ध आयुष्याकडे घेऊन जातील. या घटना इतक्या प्रबळ असतील की तुम्हाला काही क्षणासाठी घाम फुटेल, पण क्षणभर हरसाल आणि विश्वास बसणार नाही की हे खरंच माझ्यासोबत घडले का. पण लक्षात ठेवा, देवदेवता जेव्हा आपला मार्ग बदलून देतात तेव्हा पहिला संकेत नेहमीच धक्कादायक असतो. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पा आणि शनिदेव या 2 शक्ती तुमच्या जीवनात थेट हस्तक्षेप करणारा आहेत. आणि हा योग प्रत्येक राशीवाल्यांना भविष्यात एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारा आहे. घरात मोठा तमाशा. आपण नियतीचा मोठा टर्निंग पॉईंट. गुढीपाडव्यानंतर कुंभ राशीवाल्यांच्या घरात वातावरण अचानक तापलेलं दिसेल. कुटुंबियामध्ये मतभेद, जुनी दुखणी व ठिकाणं उफळून येणं, एखादं गुपित उघड होऊन हे सगळं एकत्र घडू शकतं. हा तमाशा इतका मोठा असेल की तुम्हाला वाटेल हे संकटच आहे, पण खरी गोष्ट अशी आहे की या घटनांमुळे तुमच्या घरातले दडलेले प्रश्न कायमचे सुटणार आहेत. उदाहरणार्थ, एखादं नातं जे आत्ताच वरवर टिकलेलं होतं ते खरं रूप दाखवेल. कोणी लपवलेला स्वार्थ उघडकीस येईल. काही जण दूर होतील पण खरे सोबत अधिक जवळ येतील. हा तमाशा म्हणजेच घरगुती शुद्ध करण्याची प्रक्रिया असेल. सुरुवातीला धक्का बसेल, पण शेवटी घरातील ऊर्जा बदलून आशीर्वादासारखा होईल. नंबर 2 आहे देवदेवता. देवदेवता तुमच्या स्वप्नात प्रकट होतील. गुप्त संदेश मिळणार आहे. गुढीपाडव्यानंतर रात्री एखादे असं स्वप्न पडेल जे साधं नाही, तर गणपती बाप्पा स्वप्नात येऊन तुम्हाला एक नवीन मार्ग दाखवतील. कदाचित ते काही प्रतीक दाखवतील, जसे की एखादा रस्ता, एखादा मंदिर किंवा एखादा पांढरा उंदीर. हे प्रतीक तुमच्या आयुष्यातील नवीन दिशा देणारं असणार आहे. त्याचवेळी शनिदेव स्वप्नात येऊन तुम्हाला इशारा देतील, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून दूर राहायचं. आणि तुमच्या खऱ्या कर्माचं फळ कोणत्या दिशेने मिळणार आहे हे स्वप्न इतके दिवस जिवंत असेल की सकाळी उठल्यावर तुम्हाला वाटेल की मी खरोखरच देवांना भेटून आलो आहे. या अंगावर काटा येईल आणि घाम फुटेल. या 2 देवताचे एकत्र दर्शनाचा अर्थ असा आहे की तुमच्या नशिबाच्या बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहे. गणपती बाप्पा मार्ग दाखवतील आणि शनिदेव त्या मार्गाचा वर्गफळ देणार आहेत. नंबर 3, आर्थिक किंवा सामाजिक. आर्थिक किंवा आर्थिक सामाजिक धक्का. तिसरी घटना म्हणजे धक्कादायक पण सर्वात शुभ असणार आहे. अचानक अशी परिस्थिती येईल की काही लोक तुमच्यावर शंका घेतील, तुम्हाला कमी लेखतील, कदाचित अपमानही करतील. तुम्हाला वाटेल की समाजात तुमची किंमत कमी झाली आहे. पण हा धक्का सहन करणे कठीण जाईल. पण याच वेळी तिचा मोठा खेळ सुरू होईल. अचानक तुम्हाला अशी संधी मिळेल जी कोट्यावधीमध्ये तुम्हाला मिळेल. नोकरी, व्यवसाय, नवीन गुंतवणूक किंवा राजकीय किंवा सामाजिक स्थान. कुठल्या तरी क्षेत्रात तुमचं नाव वर जाईल. पैसा आणि अपेक्षित पद्धतीने येईल. कदाचित एखादं जुनं ओळखलेलं चाचणी काल किंवा एखादी दैवी लाभ किंवा शत्रूची जी बंद होईल आणि लोक उलट तुमचं कौतुकच करू लागतील. हा धक्का म्हणजे जणू नशिबाचा सोन्याचा दरवाजा उघडण्याची गुरुकिल्ली आहे. घरातला तमाशा, जुने ओझर संपून घरगुती वातावरण शुद्ध करेल. देवतांचे स्वप्न तुमचा खरा जीवनमार्ग गुप्त संकेत मधून दाखवतील. सामाजिक धक्का पण तुमच्या यशाची आणि पैशाच्या पावसाची सुरुवात ठरेल. या राशीवाल्यांनो, गुढीपाडव्यानंतर हे 3% तुमचं नशीब कायमचं बदलून टाकतील. गुढीपाडव्यानंतरच्या यातील साध्या घटना नाहीत, तर त्या दिसायला धक्कादायक आहेत. पण प्रत्येक घटना ब्रह्मदेवानी एक दैवी योजना दडलेली आहे. घरात होणारा तमाशा आणि शुद्धीकरणाचा मार्ग असेल. जे संबंध खोटेपणावर आधारलेले आहेत ते तुटतील, पण जे खरे आहेत ते अजून मजबूत होतील. देवी देवतांचे प्रश्न म्हणजेच तुमचे हे स्वप्न साधी स्वप्न नाहीत, तर देवी देवतांचा आशीर्वादाचा थेट संदेश असेल. यातून तुम्हाला तुमच्या भवितव्याचा गुप्त दरवाजा दिसेल आणि समाजातला आर्थिक सामाजिक धक्का हा तुमच्या नशिबाच्या सोन्याचं पान उघडणारा ठरेल. आज जिथे लोक तुमच्यावर शंका घेतील, तिथेच उद्या ते तुम्हाला उंच सिंहासनावर बसलेले पाहतील. याचा सारांश एवढाच नक्की, धोका म्हणजे शेवट नव्हे, तर तोच नवा आरंभ आहे. या राशीची खरी ताकद धोक्यातून उभी राहते.
यावेळी गणपती बाप्पा आणि शनिदेव दोघे मिळून तुमचं जीवन पुन्हा घडवायला सज्ज आहेत. शेवटचा संदेश आहे या राशीवाल्यांना की गुढीपाडव्यापासून सुरू होणारे हे बदल तुमच्या आयुष्यातील सुरुवातीला गोंधळून टाकतील, घाम फोडतील, कदाचित डोळ्यात पाणीही आणतील. पण विश्वास ठेवा की हे वादळ तुम्हाला खाली पाडायला नाही, तर तुम्हाला वर नेण्यासाठी आले आहे. कारण तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यातील अडचण आता संपली आहे. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे त्यांचा मुखवटा आता गळून पडणार आहे. तुमच्या हृदयातील प्रार्थना आता देवापर्यंत पोहोचली आहे. गणपती बाप्पा सांगतात वेगळं काढण्यासाठी आले आहे आणि शनिदेव सांगतात तुमच्या कष्टाचं सोनं करायची वेळ आली आहे. म्हणून या धक्क्याला घाबरू नका. तो धक्का म्हणजे देवी आशीर्वादच आहे, लक्षात ठेवा. तुम्ही कुंभ राशीचा राजा आहात आणि कधी पडला तरी तुम्ही सिंहासनावरच आरूढ होतात आणि ब्रह्मदेवाने ठरवलेलं आहे तेच तुमचं भवितव्य आहे. संपन्नता, सामर्थ्य आणि सन्मान हे तुमच्या भाग्यातच लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा